श्रोते हो नमस्कार. आज आपण धनत्रयोदशी कशी साजरी करायची, यमदीपदान कसे करायचे याविषयी माहिती ऐकूयात. बघा, बघता बघता दिवाळी आली. आता धन्वंतरी पूजन आपण कसं करतो, तर धन्वंतरी ही देवता समुद्रमंथनाच्या वेळेस निघालेली होती. म्हणजे देव आणि दानवांचं ज्यावेळेस समुद्रमंथन चालू होतं त्यावेळेस अमृत कलश घेऊन धन्वंतरी देवता आलेली होती. आता अमृत म्हणजे काय, तर आरोग्याच्या देवतेची आपण पूजा करतो. ही आयुर्वेदाची देवता आहे. बघा, तुम्ही कुठेही दवाखान्यामध्ये गेलात तर धन्वंतरीचा फोटो तुम्हाला दिसून येतो. तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोचीही पूजा केली तरी सुद्धा चालते. या देवतेला प्रार्थना करायची, आम्हाला चांगलं आरोग्य दे म्हणून प्रार्थना करा. मंत्र म्हणा, धन्वंतरीचा मंत्र आहे तोही म्हटला तरी चालतो, किंवा यूट्यूबवर लावून ठेवा. दिवसभर घरात ठेवलं तरी सुद्धा छान चैतन्यमय वातावरण तयार होतं. आणि हा एक दिवस आपल्याला आरोग्यासाठी आपण साजरा करायला काय हरकत आहे. मग पूजा कशी करायची, तर पंचांग मुहूर्तानुसार ही पूजा करायची आहे. बघा, आणि कशी करणार, तर पाट किंवा चौरंग घ्या, त्यावरती 5 छोट्या छोट्या मुठी तांदळाच्या ठेवा. 1 गणपतीची सुपारी, 1 कुबेराची सुपारी, 1 धन्वंतरी देवतेची सुपारी, 1 महालक्ष्मी मातेची सुपारी, आणि जी 5वी सुपारी आहे ती सर्व देवतांचे प्रतीक म्हणून ती सुपारी ठेवा. तुमच्याकडे मूर्त्या असतील तर मूर्त्या ठेवल्या तरी सुद्धा चालतात. त्या सुपाऱ्यांना मग तुम्ही काय करा, पंचामृताने स्नान घाला. सुपाऱ्या पुसून परत जागेवर ठेवा. हळदी कुंकू लावा, धूपदीप नैवेद्य दाखवा. पांढरी मिठाई असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुमच्या घरात जो काही गोडाचा पदार्थ आहे त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. शक्तीनुसार सगळ्या गोष्टी करायच्या, पण करायच्या, ठेवायच्या नाहीत ते तशा. आपल्या हिंदू संस्कृतीचं आपण जतन करायलाच हवं, कारण आपण केलं तर आपली पुढची पिढी करणार आहे, हेही तितकंच खरं आहे. बघा, पूजा करण्याच्या अगोदर 2 विड्याची पानं घ्यायची. देवतांकडे करून ती विड्याची पानं चौरंग किंवा पाटावरती ठेवायची. त्याच्यावरती 1 सुपारी, 1 पैशाचं नाणं म्हणजे 1 रुपया किंवा 5 रुपये ठेवा. त्याच्यावरती 1 फळ ठेवा, बदाम ठेवा, खोबरं ठेवा, हळकुंड ठेवा, खारीक ठेवा. म्हणजे हा विडा तयार झाला. कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर आपण काय करत असतो, विडा अर्पण करत असतो. आणि नंतर मग आरती झाल्यानंतर, आरती येत नसेल तर आता सगळीकडे मोबाईल आहेत तर तुम्ही यूट्यूबवर लावून आरती करू शकता. आणि नंतर मग प्रार्थना करा, नाहीतर गणपतीची आरती करा, चालेल. प्रार्थना करा, आम्हाला आरोग्य प्रदान कर म्हणून प्रार्थना करा. ही अशी एवढी साधी आणि सोपी पूजा आहे, ही नक्कीच करा तुम्ही. या दिवशी तुम्ही सोनं नाणं पण खरेदी करू शकता. धातूंची म्हणजे खरेदी केली जाते या दिवशी. आणि त्याच्यानंतर धन्वंतरी पूजन केल्यानंतर तुम्ही 1-1.5 तासाने यमदीपदान करायचं आहे. बघा, तर यमदीपदान कसं करायचं ते आता मी तुम्हाला सांगते. तर यमदीपदान कशासाठी केलं जातं, तर हेमराज नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला बरेच दिवस मूल नव्हतं आणि मग परत त्याला देवतांच्या आशीर्वादांमुळे मुलगा झाला. परंतु या मुलाची ज्यावेळेस पत्रिका केली गेली त्यावेळेस असं समजलं की वयाच्या 16व्या वर्षी याचा मृत्यूयोग आहे. मृत्यू तर अटळ सत्य आहे, तो कोणालाही चुकवता येत नाही. मग आता काय करायचं, मग राजाने काय केलं, प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की आपल्या मुलांना सगळी सुखं आपण द्यावीत. तसं त्यांनी पण त्याला सगळी सुखं प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. आणि तो राजा होता, प्रश्नच नव्हता. मग 16व्या वर्षी त्याचं लग्न झालं. त्याच्या राजकुमारीला म्हणजे त्याच्या बायकोला माहीत होतं की आपला नवरा लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशी जाणार आहे म्हणून. ती हुशार होती, चाणाक्ष होती. तुम्हाला माहितीच आहे, सत्यवतीने सुद्धा आपल्या नवऱ्याचे प्राण कसे परत आणले होते ते. पत्नीच्या हातामध्ये खूप काही असतं. तीच ह्या घराची म्हणजे करती धरती असते. पुरुष जरी करता धरता असला तरी पत्नी ही सुद्धा त्या पुरुष आणि प्रकृती ह्याच्यातूनच सगळ्या काही गोष्टी साध्य होत असतात. मग त्या राजकुमारीने काय केलं, त्या दिवशी आपल्या नवऱ्याला म्हणजे त्या राजकुमाराला झोपू दिलं नाही. आणि त्याला म्हणजे काय भजन कीर्तन गाणे काय असेल तिथं मनोरंजनाचं त्यावेळेसचं साधन त्याच्यामध्ये तिने त्याला मग्न ठेवलं. आणि दिव्यांचा प्रकाश केला. सोनं चांदी हिरे माणिक मोती दरवाजाच्या समोर घरामध्ये ठेवले तिने. जिकडं तिकडं लखलखाट झाला नुसता. आणि त्याचा मृत्यू सर्पराजाच्या दंशाने होणार होता हे माहीत होतं सगळ्यांना. मग यमराज सर्परूपाच्या रूपाने आले, परंतु काय झालं, त्या सर्पराजाचे डोळे दिपले गेले त्या प्रकाशामुळे आणि ते वापस गेले. आणि अशा रीतीने त्या राजकुमाराचा काय झालं, प्राण वाचला. मग अकाली मृत्यू येऊ नये म्हणून हे यमदीपदान केलं जातं. बघा, मग कसं करायचं, तर कणिक घ्यायची, त्या कणकेमध्ये थोडीशी हळद घालायची, मीठ नाही घालायचं त्याच्यामध्ये.
आणि दिवा लावायचा. वात करायची, 2 वाती नाही लावायच्या, एकच वात लावायची. त्याला हळदी कुंकू व्हायचं. मग त्याची पूजा तुम्ही देवाऱ्यात पण करू शकता किंवा बाहेर मग एखादं पान घ्या झाडाचं किंवा कागद घ्या, त्याच्यावरती दक्षिणेकडे तोंड करून पूजा करायची आहे आपल्याला. आणि प्रार्थना करायची यमराजाला की बाबा मी हा दिवा तुझ्या प्रित्यर्थ लावलेला आहे, तर माझ्या घरामध्ये अकाली मृत्यू होऊ देऊ नकोस. मी तुला प्रार्थना करते, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. अशी मनोभावापासून प्रार्थना करायची. घरातल्या सगळ्यांना त्या दिव्याला काय करायला लावायचा, नमस्कार करायला लावायचा. बघा कोणी कोणी 13 दिवे पण करतं, पण एक दिवा केला तरी चालतो. आणि 2 मुटके त्या दिव्याच्या, एक इकडच्या बाजूला एक इकडच्या बाजूला, असं दोन्ही बाजूंना मुटके ठेवायचे. ते पण हळद घातलेल्या पिठाचेच करायचे. आणि दक्षिणेकडे तोंड करून दिवा ठेवायचा. म्हणजे दिव्याची ज्योत जी आहे ती दक्षिणेकडे झाली पाहिजे. सगळ्यांनी नमस्कार करायचा, मनाभावापासून प्रार्थना करायची. आमच्या घरात कोणाचाही अकाली मृत्यू होऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना करायची. तर खूप दिवसापासून ही मान्यता आहे. आणि मंत्र म्हणा, एक श्लोक आहे बघा, मृत्यूना पाशदंडा भ्याम कालेन श्याम यासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजह प्रियताम मम. हा श्लोक म्हणा, हा मंत्र म्हणा आणि यमराजाला प्रार्थना करा. अशा पद्धतीने ही यमदीपदान आपण करायचं आहे नक्कीच धनत्रयोदशी दिवशी, आणि प्रार्थना करायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा गोड तेल तुम्ही टाकू शकता. दुसऱ्या दिवशी काय करायचं, हे सगळं आपण पाण्यामध्ये विसर्जित करायचं, म्हणजे त्याचा आदर राखला जातो. इथं तिथं लोळू द्यायचं नाही. श्रोते हो, कशी वाटली तुम्हाला माहिती? आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा, कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते. आणि यमदीपदान नक्की करा, धन्वंतरी पूजन नक्की करा. श्रोते हो, धन्यवाद.